बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी आहे। भाजपचे नेते आणि मुंबई उपनगर असे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। मंत्री लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत, तर मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये महायुतीची जागा भक्कम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज ठाकरेंचा मंत्री लोढा हे पाठिंबा मागण्याची शक्यता आहे, तर आज सकाळी 11:30च्या सुमारास शिवतीर्थ येथे राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय। तर आताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय दक्षिण मुंबईतला लोकसभा जागेचा जो तिढा आहे तो अजून सुटलेला नाहीये। त्यात आता मंगल प्रभात लोढा राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या पाठिंब्याची इच्छा व्यक्त करणार आहेत। काय अपडेट्स आहेत? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघ हा नेहमीप्रमाणे आता देखील चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या या मतदारसंघामधून भाजपाचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा हे दोघेही कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हे दोघेही आपल्या मतदारसंघ आपल्याला मिळावा, आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। त्यातच मंगल प्रभात लोढा हे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी 11:30 वाजता त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत। कारण की महायुतीमध्ये मनसे हा पक्ष जर सहभागी झाला तर दक्षिण मुंबईची जागा ही मनसेला मिळणार का, यापूर्वी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। मात्र राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे आता हे उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता मंत्री मंगल प्रभात लोढा राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करतील आणि मला पाठिंबा द्या अशी विनंती देखील करू शकतात, अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या भेटीनंतर मंगल प्रभात लोढा नेमकं माध्यमांशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या दक्षिण मुंबईमधून जे 3 उमेदवार तयारी करतात, एक म्हणजे राहुल नार्वेकर, 2 मंगल प्रभात लोढा आणि तिसरे म्हणजे शिवसेनेचे यशवंत जाधव, तर कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण कोण राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेची मतं देखील आहेत। राज ठाकरेंनी बिनशर्त जरी पाठिंबा दिलेला असला तरी राज ठाकरेंची भेट घेऊन कोण कोण काय संवाद साधते याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। मनाली, निश्चितच, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपण नजर ठेवून राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।